मित्रांनो इथून चढणं खूप हार्ड होतोय बघा कसं हे होतं. थकलेला बेगायलेला हारलेला. अरे नाही रे, माझा संपलेला स्टोरेज स्पेस कमी होऊन गेला होता. आता जर कॅमेरा नसता राहिला मी यांना सगळ्यांना आगे पुढे जाऊ देतोय, कारण की त्यांना सर्वांना कॅप्चर करू शकेल. थँक्यू थँक्यू सत्यम. सत्य हे सत्य लॉग्स. थँक्यू मित्रांनो. आज एक तर तुमचा हा खूप चांगला व्लॉग असू शकतो, नाही तर शेवटचा व्लॉग असू शकतो. हळूहळू या मित्रा, काही गडबड नाही. आपल्याला अनुभव कमी आहे त्यामुळे टेकत या. मित्रांनो आम्ही आज गोराडेश्वरला जातोय. गोराडेश्वरला ट्रेकिंग करणार आहे आम्ही. तर निखिलचा वेट करतोय. निखिल या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे गाड्या कोणत्या आहेत. ही आपली 350 बुलेट, ही इंटरसेप्टर 650, ही हॉर्नेट, आणि अजून एक FG पण आहे, आणि एक आपल्याकडं अजून क्लासिक पण आहे. तुम्हाला या सगळ्या गाड्यांमध्ये कॉमन काय आहे माहिती का? काय आहे उदय? लाईनर गेलेले कुछ आवाज करतात. नाही तू सांग. कॉमन काय? नाही तू सांग. दोघांना टायर आहे, सगळ्यांना टायर कॉमन आहे. यातली एक पण गाडी आपण इलेक्ट्रिक घेतलेली नाहीये. त्याचं कारण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा उद्योग काय चालू आहे बघा. कर्कशबायांचा आम्ही वेट करतोय. आम्ही गोराडेश्वरला ट्रेकिंगला जातोय आज. तर तो अजून आला नाही आहे. 15-20 मिनटं झाले आम्ही त्याचा वेट करतोय. काय निखिल काय म्हणतो? आपल्या ब्लॉगमध्ये तुझं स्वागत आहे. तर तू काल आम्हाला भेटला नाही, तर आज अचानक भेटतोय. काल तुझ्या काही कामामुळे तू आला नाही. आमदार कुठे जातोय? गोराडेश्वरला ठरलंय ना. मित्रांनो आम्ही आता गोराडेश्वरला पोचलो आहे. गाडी पार्किंग केली इकडे मागे, ते दिसतंय तिकडे. तर उदयन ते तिकडे चहा पित आहे आधी, तिकडे जाऊया आता आपण. पाऊस थोडा जरा जास्त चालू झाला त्या स्टुडंटसाठी मी कॅब घेऊन घेतली. बघा माझी कॅब आत्ता घेतली ना पावसामुळे. हे लोकेशन मुंबई पुणे हायवेला आहे. सोमाटणे फाट्याला इलेक्ट्रिक कॅम्प जवळ. पाऊस पडतोय तर यांनी असं ठरवलं आहे. काय करायचं ठरवलं आहे रे? जायचं असं जायचं. हे बघा पाऊस तुझ्या कॅमेऱ्यामध्ये पाऊस नाही दिसत आहे, बट वातावरण खूप पावसाचं आहे आणि थोडा स्लो पाऊस स्टार्टच झाला आहे. स्नो पडतो, हा तर पूर्ण ओला होऊन गेला. स्नो पडतो. बर्फ पडणार आहे आता. चलो काहीच मला अजून मी वाटतंय की सगळ्यांनी विठ्ठलला रिटर्न पण काही जोश आहे. तर तू जातोय पुढे. चप्पल घालून आलेलो आहे. निखिला चप्पल घालून आलाय, आम्ही शूज घालून आलोय. मी फॉर्मल शूज घालतोय. प्रथमेश आणि मी दोघच जण फक्त चप्पलवाले इथे. प्रथमेश तर चप्पल काढून पायऱ्या घेणार. असल्यामुळे काही टेन्शन नाही असं वाटतंय. प्रथमेश तर चप्पल काढून घेणार आहे. आमच्याकडे अजून काही ट्रायपॉड माईक वगैरे काहीच नाही आहे. तर गरीब ब्लॉगर नाव ठेवायचं होतं, बट चेंज केलं. काय नाही. कंटिन्युअस पाऊस चालू आहे आणि मला असं वाटलं होतं की पायऱ्या नसतील. पायऱ्यांवर चढणं खूप हार्ड होतं. आधीच थकलेलो होतो मी. डोंगर वगैरे पाणी चढवून जाईल काय एवढं विषय नाही एवढं झालं, एवढं झालं काय. बट ठीक आहे, काय एवढं डिस्टन्स नाही. सकाळी आधीच थकलो होतो. चल सकाळी आधीच एक्सरसाइज केली होती. त्याने चप्पल काढून घेतली. चप्पल हातात धरून चढतोय. ते तिकडे थांबलेत ऑलरेडी आणि आम्ही गेल्यावर लगेच उठणार आहे. मला हे माहिती ती. आम्ही गेलो का लगेच चला असं बोलतील ते.
कसं वाटतंय? थकला नाही? हा नाही थकणार तू रेग्युलर नाही पण थकलेलं नाही. मधून फुसफुस करतोय पण कॅमेरामध्ये दाखवणार. काय तुला सांगतो, थकलो आणि आतून हे लागणं, दम लागणं. आता पायऱ्या चढून आल्यानंतर दम लागला नाही असं एक पण माणूस नाही राहू. राईट. तू रे हा थकलाय पद्धतशीर. आपण समजू शकता की त्याचं याचा अर्थ काय ते सांग. आपण समजू माझ्यात शकतो. अजून पण एवढं आहे की मी 2 वेळा खाली जाऊन वर जाऊ शकतो. हो नाही मित्रांनो, इथून चढणं खूप हार्ड होतंय. बघा कसं हे होतं, खूप हार्ड होतं इथून चढणं. आपण जाऊया, ते सर्वजण पुढे गेली. व्ह्यू बघून घ्या, व्ह्यू चांगला आहे. वरती एक मंदिर आहे, तिकडे आपण पाय पडू. पायऱ्या ठेवलेलं आहे. चला आता इथे कसं काय चढाय. आवाज देत माझ्या मोबाईलची स्टोरेज कमी झाली असल्या कारणाने. अरे नाही रे, माझा संपलेला स्टोरेज स्पेस कमी होऊन गेला होता. श्वास घेऊन घे पहिले. बोल. काय काय विचार करून आलाय तू? काय म्हणते? म्हणजे मागे राहिल्यावर अजून काय काय रिझन द्यायचे? नाही रे, खरंच ना, स्टोरेज स्पेस संपला होता. दुसरा स्टोरेज स्पेस संपलेला होता, तर त्यासाठी. पण थकलो तर आहे, याबद्दल काहीच दुमत नाही. थकलोय बघा, जास्त नाही होत्या. उदयने माझ्यासोबत का सकाळी शर्यत लावली होती आणि ती हारलाय, सांग ना. मी 97 मारले. 100 सूर्यनमस्कार सांगितले त्याने, पण मी 97च कम्प्लीट करू शकलो. अरे 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 अरे, तोंड बघायचं, तोंड बघ. 97 कम्प्लीट करू असलो शकल्यामुळे 3 याच्यामुळे मी हार मान्य केली. हार ही हार राहते. तू 97 करो, 100. आता आपण थांबलेलो तुझ्या अटीवर जायचं थोडंसं. हे बघ, माझ्या हातात जर कॅमेरा नसता राहिला मित्र, कॅमेरा हातात जर कॅमेरा नसता राहिला, हात दुखता, पाय मी यांना सगळ्यांना आगे पुढे जाऊ देतोय, कारण की त्यांना सर्वांना कॅप्चर करू शकेल. नाही. अरे अरे बापरे, मग कॅमेरा, खोटं. बॅक कॅमेरा स्विचचा ऑप्शन नाही ते तुझ्या मोबाईलला. हा ना, मग मी बॅक कॅमेराने तुम्हाला आगे जाऊ देतो. आणि पुढे पण राहिला ना तू, बॅक कॅमेराने आम्हाला किंवा मोबाईल फिरवून कॅप्चर करू शकतो. चला मी पुढे चालतो मग. किंवा तू सेंटरलाही थांबला. चला मी पुढे चालतोय आता, पण ते मागे राहून जातील ना मग. हरवणार नाही कुठे, याची जबाबदारी आमची नाही. शेवटच्या पायऱ्या. रपा रपा चाल दे पुढे जा. त्यांना चान्स देतोय मी पुढे जायला. याचा अर्थ असा नाही की मी थकलो आहे. संपलंय आता, पण संपत नाही. शेवटचे 4च जड जाता. इथं पूर्ण धुक दिसतंय. हे बघ, धुकं दिसतंय. हो चढूया. आम्ही पल्ला पार केलाय. सर्वांनी निखिल थांब, त्यांना आगे जाण्याचा. आपल्या गाड्या कुठे लावल्या आहे रे? हे बघा, ते हॉटेल आहे, तर तिथे आपण गाडी लावली. चला आता चढून गेलो आहे आपण वरती. हे इकडे पुढे असा रोड आहे. हे मंदिर आहे का उदय? निखिल तू आलाय? निखिल आधी फर्स्ट टाइम आहे तुझं? चला, आपल्या व्लॉगच्या निमित्ताने निखिलचं सुद्धा गोराडेश्वर दर्शन झालं. त्याबद्दल थँक्यू कर. थँक्यू सत्यम. हे सत्य लॉग्स, थँक्यू. ओके. तिकडे वरती चढणं हे पण करतं आणि कुठे पण चढतं. आम्ही नाही चढणं. जाऊ शकतो आपण खाली. जाऊ शकतो रे, पण ते थोडं रिस्की होईल असं मला वाटतं. असल्या छोट्या छोट्या ट्रेकला घाबरणारा हा लॉगर आहे. मी ऑन कॅमेरा सांगतोय. हे हे बघ,
हे बघा मस्त त्यांना किल्ले सर काढायची सवय राहते. हां हे असल्या ट्रेकला हे नाही करत घाबरत राईट. म्हणून मी तुला सांगतोय तू बढता जा. तू मला थांबवलं ना आता. मी नाही थांबवलं, तू थकला म्हणून थांबला. तू थकला, थकू नको. बापरे थांब नालाय का. आमचं रेकॉर्डिंग आहे त्या मोबाईलमध्ये. अरे कसं केलंय मित्रा, मी एकटा लक्षात ठेव, एकाही जागेवर बसलेलो आहे. त्याचे पाय स्ट्रॉंग आहे. तुम्ही दर्शन घेऊन आले, कसं वाटलं ट्रेक? दररोज सकाळी येतो मी, प्रथमेश आणि वैभव. तू प्रथमेश? मी तर 1 महिना दररोज यायचो. ओके. दररोज न एक दिवस चुकता. तर मित्रांनो, मी पाय पडून येतो. हा व्लॉग आपण जेव्हा म्हातारे होऊ, आपण 20-30 तर आता होऊनच गेलो. आपलं फक्त 20 वर्ष बाकी आहे. 30 तू झालाय, 27 आहे. त्याचं लग्न झालंय ना, त्यामुळे तूपलंच चालतो तो. मी बालविवाह केलेला आहे मित्रांनो. ते सर्वजण थकून गेले, पण तुमचा व्लॉगर असं होता की तो शेवटपर्यंत थकला नाही. थकलेला नाहीये हा vlogger. अजूनही त्याच्या बोलण्यातून तुम्ही ओळखू नका की तो थकलाय की नाही. त्याच्या बोलण्यातून तुम्ही ओळखू नका तो थकलाय की नाही, तो सापडून जाईल. हे बा मित्र, आपण मनुष्य. सत्यम, जायचं का वरच्या मंदिरात? नो प्रॉब्लेम. तुम्हाला मागून मी कॅप्चर करतो. हा इतक्या लेट आला ब्लॉग मध्ये. हा सगळ्यात शेवटी हा होता. आपण दोघं जाऊन येऊ वरच्या मंदिरात. चल सगळे घेऊन यावं लागतं. सत्याला घेऊन जाऊ वरच्या मंदिरात. चल. चेहरा का पडला मित्र तुझा? काय झालं चेहऱ्याला? मित्रांनो, यांनी मला आता कॉम्पिटिशन देऊन दिले. चला आता वरती जाऊ. कुठे जायचं? वरती मंदिर आहे अजून एक, घोराडेश्वराचं मेन तू येतोय? मंदिर ते. हा चला ना, तू येतोय का? कॅप्चर करतो तुम्हाला. नाही कॅप्चर करशील, घे कॅमेरा. चला ना वरती. कॅमेरा आबेकडे दे. तू येतोय का निखिल? आता तुम्हाला याच्यावरून समजून जाईल की कोण जास्त थकलेला आहे. थकायचा विषय नाही, चॉईस आहे. हा सांग. त्यांना आधी 1 मिनिट तुझ्या व्ह्युअर्सला आधी हे दाखवून दे. बघा, हे अशा प्रकारचं दृश्य आहे जे आम्ही वर गेल्यावर तुम्हाला त्याला येतोय का? तू जाय, आम्ही नाही येते, तू जाऊन ये. तू नाही यालाच म्हणतोय सत्याला. फक्त मला म्हणता येते. ते बघ, त्याने तर मान्य केलेलं आहे, त्याला तिथं आता जाण्याची भीती वाटते. तू येतोयस का? चल मग. किती वेळ लागला? 5 मिनिटं वर जायला, 5 मिनिटं खाली यायला. अंतर काहीच नाही, फक्त खडी झालं. मित्रांनो, आज एक तर तुमचा हा खूप चांगला व्लॉग असू शकतो, नाही तर शेवटचा व्लॉग असू शकतो. हे काय सर? हे तलाव म्हणता येतील, काय म्हणता येईल त्याला, कारण की डोंगरावर पाणी साठवून ठेवतात ते उन्हाळ्यासाठी. हे बघा मित्रांनो, पावसाचं. हळूहळू चालावं लागेल. आय थिंक मी थोडासा कॅमेरा बंद करून देतो. काय राहू काय इथून चालण्यासाठी? माझं काय म्हणणं आहे, तू कॅमेरा लागला तर माझ्याकडे देऊन दे. नको, तू हळूहळू चाल. तू कॅमेरा इकडे देऊन दे रे, तू नवीन आहे इकडे बाबा. ए बाई राहू दे, राहू दे. तुला आवडेल, तुझ्यासाठी म्हणतो. काय करायचं, जायचं का नाही? थोडं हार्ड होऊन जाईल. पुढं सपाट आहे आणि तिथून पुढं थोडं कॅमेरा काढायला बंद लागतं. करून दे मग. चल कॅमेरा बंद करून दे. तू व्यवस्थित चाल. माझं काही नाही, तू कुठं जाते? नाही माझं काही. हे गप तू शांत राहा. हे बघा गाईच, आम्ही आता कुठं उभे आहेत. इथून डायरेक्ट खाली दरी आहे, जातो. चला आपण जाऊ हळूहळू पुढे. हे बघा, सत्यम येतोय आता. हळूहळू ये मित्रा, काही गडबड नाही. आपल्याला अनुभव कमी आहे, त्यामुळं टेकत ये. सॉरी, आपला स्टोरेज संपला होता म्हणून आपला व्लॉग बंद झाला होता. परत रिझ्यूम केलेला आहे आणि एकदम व्यवस्थित आहे सत्यम, इथून काही टेन्शन नाही. मित्रांनो, हे बघा, इथं खाली आधी खोली बघून घ्या, थांबून गेले कारण की आम्हाला खूप मस्ती होती आमच्या अंगात, म्हणून आम्ही आलेलो आहे. पण मला मस्तीपेक्षा जास्त म्हणायचे, माझा भोलेबाबावर जास्त विश्वास आहे. आणि जीवन मृत्यू आहे आपल्या हातात नसतो, तर भोलेबाबाच्या हातात आहे. त्यामुळं आम्ही बेधडक
बिंदास तिथे आलेलो आहे भोलेबाबावर विश्वास ठेवून. सत्य इथं पाय घसरला शेवाळामुळं. हे बघ, हे असं वर चढायचं आहे आणि हे असं खाली आहे आणि हे असं आहे. आणि मी आता व्लॉग पॉज करते थोड्या वेळासाठी. ओके. कीप केलं ते वड चढणं मला थोडं हार्ड वाटत होतं. बघा भाऊ, हार्ड नाही. म्हणजे हार्ड नाही ते, साहजिक आहे. पाऊस झालेला आहे, पाऊस ओलं झाला, आहे, ओलं आहे. खडाई असं खडा डोंगर आहे, चढणं थोडं अवघड आहे, पायरी सटण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे सत्यमची भीती ही साहजिक आहे, कोणीही घाबरू शकतं. त्यामुळे आपण इथूनच जाऊ. पण मी सत्यमला खूप मानलं की तो इथपर्यंत आला. त्याचे बाकीचे साथीदार मागं सोडून गेले, आमचे साथीदार आम्हाला. पण हा मावळा एकटा डोंगर चढायला तयार झाला. ठीक आहे, चलो व्यवस्थित जाऊया आपण. फक्त तिकडे हे बघा मित्रांनो, तुला शूजमुळे लक्षात नाही येणार. जोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना, मी कॅमेरा स्वतः. ठेवून दे डायरेक्ट. हे बघा मित्रांनो, कॅमेरा ठेव रे, दगडावर टेन्शन नाही राहत. ओके बस. अवघड आहे बाई, पळू नको नुसतं. नाही हळूच चालतंय. हे बाई इकडून चल. तू चल व्यवस्थित, हळूहळू. मोबाईल ठेवून दे लागलं तर. इकडून चल. चल. अरे मित्रा, थोडं चल ना हळूहळू. नो कसं आहे, मी व्लॉग काढतोय. माझ्या व्लॉगमुळे प्रथमेश माझ्यासोबत आला आहे. ते कसं होऊन जातं, व्लॉगमुळे आला. सत्यम जरी व्लॉग करत असलं तरी मी इथं त्याला घेऊन आलेलो आहे. नाही म्हणजे कसं त्याला राहतं, सुखरूप माझ्या माघारी नेणे ही माझी जबाबदारी आहे. दोघी जण आम्ही एकमेकांची काळजी करतोय, तर हे खूप हार्ड वाटतं. सरक मग माझं चटकू शकतं. मोबाईल ठेवून दे. आणि भाई मी आता मोबाईल ठेवतोय. हळू चल, हळू चल, अरे तू माझं मागं ये फक्त. हळू चल. जा तू पूर्ण चालला जा. असं हे बघा, इथून डायरेक्ट वे टू गो. हे कॅमेरा थोडा ऑफ करतो. मित्रांनो हे बघा, आम्ही आता निघतोय. चला परत रिटर्न आलो आम्ही. पावसामुळे आम्ही थोडं स्किप केलं. आम्ही तिकडण्याच होतो, सांगत होतो. मित्रांनो थोडं हार्ड होतं तिथे चढणं, त्यामुळे आम्ही स्किप केलं. प्रथमेशला मी बोललो की पाऊस जास्त पडला आहे आणि चढून तर गेलो असतो, बट कसं आहे आम्ही दोघंजण एकमेकांसाठी भीत होतो. तर काय नाही घाबरलं, बाकी काय नाही. मी घाबरलो सर, घाबरलं. खाली उतरून गेलो आहे. उदय चला मित्रांनो, बाय. त्याबद्दल तर बोलून झालेलं आहे. बाय 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 बाय. हॅलो, मला बाय. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अजून एक